हाय हॅलो नमस्कार. कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आई निघतीये. आईने तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं की शेवयाच्या लाडूची रेसिपी देते, तर ती काय आईने दिलेली नाही ना. काल ग्रहण होतं. नाही तर ती बनवणार होती का? ग्रहणामुळे नाही बनवलं. अच्छा बरं. सकाळी ते पुरणपोळीचं हे बनवलेलं, त्याच्यामुळे दुपारी परत ती म्हणत होती, मीच म्हणत होते बनू, पण ती म्हणली ग्रहण आहे नको करायला. आणि मला असं वाटलेलं की राहतील अजून 2-4 दिवस निवांत, पण नाही, लगेच निघायचं ज्ञानूकडे. आता आज ज्ञानूकडे जाणार आहेत आणि उद्या ज्ञानूकडून मग घरी जाणार आहेत. आता एक कमेंट अशी पण आली होती, ज्ञानू दीदी नाही येणार का? कारण सगळ्यांना माहिती आई आली की ज्ञानू पण येते, मग सगळे आम्ही एकत्र असतो असं. साऊची तब्येत खराब आहे आणि बाकी त्यांची पण थोडीफार कामं आहेत, त्याच्यामुळे मग ती काय आलेली नाही आहे. बघू आता आमची भेट कधी होते. काय जवाईकडे दोघी सोबत. मस्त दिसते पण आहे तुझी साडी, मला आवडली. सो आता त्यांना लवकरच निघायचं होतं. ज्ञानूचं कालच चाललेलं, सकाळी सकाळी पाठवून देते, ते नाश्ता पण करून देऊ नको, सकाळी सकाळी म्हटलं ठीक आहे पहाटेच पाठवून देते आता तुझ्याकडे. पण ते काय झालं नाही. आता 9 वाजले, त्यांना असे नाश्ता नकोच म्हणतात. म्हणलं ठीक आहे निघू देऊया. मन पण उठली आता. पप्पा आजीसोबत नाही जायचं तुला? आईसोबत जायचं माझ्यासोबत पदे ना आजीला. बरं बाबासोबत जाते का मग? जा ना ग. तू कशी आजी आजी बाबा बाबा करत होती. बाबा चॉकी देणार आहेत, देणार आहेत. हा कोणाकडेच नाही जायचं आहे मला. जाते चल 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 ना पप्पी दे. कायची बरंच आईची आईची म्हणलं नाही. चल मग नेऊ कायला. मी चालले बाय. आईला बाय बाय कर. आईला बरं चल तू पण चल माझ्यासोबत. आई सोबत जायचं, पप्पा सोबत जायचं. घे जा ना मामाकडे. जा आजी बाबा सोबत. अगं आई येतेच आहे बेटा. आता आई पप्पा जोपर्यंत घरात होते ना, तोपर्यंत मनूला त्यांच्यासोबत बोलायचं पण नव्हतं. पण त्याच्यानंतर पप्पासोबत ना त्या दोघांना खाली वाटं लावण्यासाठी तिला जायचं होतं. आता तिचं हे चाललं होतं की आई येत असेल पप्पा येत असतील तर मग मी आजी बाबासोबत येते, नाही तर मी नाही येत. मग ती खाली गेली. त्याच्यानंतर म्हटलं चला आपण आपल्या सगळ्या गोष्टी आवरून घेऊ. आता तीन दिवस आई पप्पा होते, पण असं वाटलंच नाही की ते 3 दिवस होते. असं वाटत होतं की अरे आत्ताच तर आलेत आणि अजून 2-4 दिवस थांबा की आठवडाभर थांबा, हे असं चालू होतं. पण तिकडे भैया एकटाच असतो आणि आईचा काही तिकडे म्हणजे इथे जीव लागत नाही. त्याच्यामुळे मग त्यांचं असं होतं की नाही आता जायचं आहे आणि किती दिवस इथे राहायचं. आणि शिवाय ना जावायच्या घरी आपल्याकडं आईवडिलांना राहायला नको वाटतं. मला तर असं वाटतं की आपल्याकडे अशीच पद्धत आहे जास्तीची की खूप दिवस काय आईवडील इथे राहत नाहीत. आई पण जेव्हा येते ना तेव्हा बरोबर फक्त कामासाठी येते. म्हणजे आमच्या वास्तुशांतीच्या वेळी असेल किंवा बाकी कधी पण असेल, ती अशी निवांत राहण्यासाठी तर ती कधी आलेलीच नाही आहे. आत्ता पण उगं निमित्त होतं म्हणून तिचं येणं झालं. नाही तर मला जो सोबत नाना कोणी आले असते ना तर मग तेव्हा पण ती आली नसते किंवा पप्पा पण तेव्हा आले नसते. फक्त येऊ 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 हे असं चाललेलं असतं त्यांचं. सो आता ते गेलेत तर जरा एकटं वाटणार आहे, कारण यांचं पण ऑफिसचं काम बऱ्यापैकी वाढले. सकाळी 8 वाजता जे चालू होतं ते संध्याकाळी किती पण वेळ ते चाललेलं असतं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असं बोलायला वगैरे कोणी नसलं की जरा एकटं वाटतं, कंटाळा येतो, उदास वाटतं, असं होतं. पण ते 3 दिवस होते ना तर दिवस इतके छान गेले, अशा गप्पा गोष्टी मस्त. त्याच्यामुळे मग छान वाटायचं. आता मनू हे खाली गेलेत. मी इथे नाश्ता बनवण्याची तयारी करत होते. सोबतच यांचा चहा घ्यायचा बाकी होता, तर म्हणले चला चहा पण बनवते. चहा आणि पोहे दोन्ही बाजूला दोन्ही गोष्टी पटापट बनवून घेतल्या आणि त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. आई पप्पा गेले आणि त्याच्यानंतर ना मी काही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नाही करू शकले. शॉर्टमध्ये मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्यात आणि आज मी मस्त असे केस मोकळे सोडून तुमच्यासमोर बसली आहे. कारण माहीत नाही आता याच्यानंतर असा लुक तुम्हाला कधी बघायला मिळेल, म्हणून म्हटलं की चला आज मस्त याच्यासोबत एखादा फोटो काढून घेऊयात किंवा मग छान व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर करूयात. कारण आज मी माझा शॉर्ट हेअरकट करणार आहे. हेअरकट नाही म्हणता येणार, ॲक्च्युली मला केस डोनेट करायचे आहेत आणि त्याच्यासाठी मग शॉर्ट हेअरकट होणार आहे माझा. तर बऱ्याच दिवसांपासून मी हा विचार करत होते की आपण हेअर डोनेट करूयात. साधारण मागच्या गेल्या 2 वर्षापासून एकदा मी सॅलॉनला पण गेले होते, पण तिथं गेल्यानंतर माझी हिंमत नाही झाली की एवढे छोटे केस कट करायची. आणि त्याच्यामुळं मी ते नाही केलं. थोडेसे मोठेच ठेवले होते जे मला नंतर डोनेट नाही करता आले. आणि बऱ्याच दिवसांपासून एक संस्था आहे जिथल्या मॅम माझ्यासोबत कनेक्ट होत्या की तुम्हाला जेव्हा पण हेअर कट करायचं असेल, जेव्हा पण तुमची इच्छा होईल की चला आपण हेअर डोनेट करूयात, तर तेव्हा तुम्ही मला नक्की सांगा. सो काल मी विचार केला की चला आपण आता हे
करूयात. असं म्हणतात की जेव्हा आपण एखादी गोष्ट डोनेट करतो किंवा काही दान करतो तर ते ह्या हाताची ह्या हाताला पण नाही कळलं पाहिजे. पण मला असं वाटतं की हे मी कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी करते आहे, जे त्यांच्या उपयोगासाठीच येणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं माझ्यामुळे अजून मी बाकी लोकांना जे इन्स्पायर करू शकले तर ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू केलं पाहिजे. आणि त्यामुळेच तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करते आहे की मी हेअर डोनेट करते म्हणून. जरी तुम्हाला कोणाला हेअर डोनेट करायचे असतील कॅन्सरग्रस्त पेशंटला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती देते. तुम्ही तिथून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा त्यांच्या वेबसाईटवरती जाऊ शकता. आता बघा काय होतं ना, जेव्हा आपण एखाद्या पेशंटला कॅन्सर डिटेक्ट होतो किंवा कॅन्सर होतो तर बरेचसे म्हणजे एकतर उदाहरण मी एकदम जवळून बघितलं आहे. त्या काकूंचे एकदम लांब केस होते, त्यांना कॅन्सर झालेलं आहे. ह्याच्या दुःखापेक्षा जास्त ना ते एवढे केस जाणार ह्याचं दुःख जास्त झालं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी कॅन्सर म्हणजे जेव्हा त्यांना डिटेक्ट झाला त्याच्यानंतर किमोनंतर स्वतः घरी केस कट केले होते. कारण ते केस आपल्याला बघवतच नाहीत, जसे ते गळतात ना तसं. त्याच्यामुळे मग तसं केलं होतं. आणि खरंच ते बघून ते ऐकून खरं तर वाईट वाटतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की चला आपल्याकडनं हे थोडंफार जे काही आपल्याकडनं होऊ शकतं तर त्यांचं दुःख तर आपण नाही वाटून घेऊ शकत, पण त्यांना आपल्याकडनं थोडीफार जी काही मदत म्हणू शकता किंवा जे काही आहे तर ते आपण करू शकतो. सो मी माझे केस डोनेट करणार आहे. आणि कॅन्सरग्रस्त पेशंटसाठी जे काही विग बनवतात तर त्याच्यासाठी ते वापरात येणार आहेत. सो केस खूप छान वाढले आहेत. खरं तर जेव्हा पण मी हेअरकट करते तर तेव्हा मला असं होतं नंतर की यार मी का हेअरकट केला असं तसं. पण आज मी खूप म्हणजे आनंदाने पण म्हणा किंवा मग एकदम हिंमत एकत्र करून मी हा विचार केला आहे. आणि मला चांगलं वाटते आणि मला नक्कीच ह्याच्यानंतर वाईट नाही वाटणार आहे. सो चला ह्याची काय प्रोसिजर असते ते पण दाखवते आणि माझा नवीन लुक कसा होत आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात अगोदर ना सलॉनमध्ये गेल्याच्या नंतर मी त्यांना सगळी प्रोसिजर सांगितली की मला हे कशासाठी करायचं आणि कसं करायचं ते, जेणेकरून त्यांना पण कट करायला सोपं होईल. आणि जातानाच रबर आणि मेजरिंग टेप मी घेऊन गेले होते, जेणेकरून मेजर करण्यासाठी सुद्धा सोपं जाईल. सगळ्यात अगोदर इथे हेअर वॉश केला आणि त्याच्यानंतर मग कंडिशनर वगैरे लावून त्याच्यानंतर केस छान सुकवून कट करायला घेतले. कुठलेही चिकट केस किंवा मग असे कलरफुल रंगीबेरंगी हिरवे पिवळे निळे आपण जसा कलर करतो ना तर ते तसे केस डोनेशनसाठी चालत नाहीत. इथे त्यानंतर मग मोजून घेतले केस की किती भरत आहेत. कमीत कमी 12 इंच एवढे केस असायला पाहिजेत. साधारण 12.5 इंचापर्यंत मी डोनेट केलेत. आणि लेंथ तुम्ही बघू शकता 2 किंवा 3 असे रबर लावायचे आहेत. केसांचं पार्टिशन करायचं आहे. पार्टिशनमध्ये 2 ते 3 पार्टिशन असे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर खाली 2-2, 3-3 असे रबर लावायचे, जेणेकरून त्यानंतर ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला थोडंसं सोपं जातं. आणि जिथे रबर लावले ना त्याच्यावरतून केस कट करायचे. तर बघा साधारण 12.5 इंच असे माझे हे केस होते. आणि हेअरकट केल्याच्या नंतर माझा लुक पूर्ण असा काहीसा दिसतोय. माझा फायनल हेअरकट आणि या लेन्थचे मी कट केल्यानंतर जाणवते की अरे बापरे बरेच मोठे केस होते आपले है ना. आणि आता हे असं काही दिसतं. आफ्टर हेअरकट यांना तरी माझा लुक खूप आवडलेला. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो मॉलमध्ये, थोडीफार शॉपिंग करायची होती आणि तिथे मनूचं काय चाललंय दाखवते. आणि हिच्या चपला हातामध्ये घेऊन फिरते मी, कारण ती ठेवतच नाहीये. मनस्वी बघितलं किती मस्तीला आली आहे मनू. इकडे बघा, याच्यामध्ये कलर नाही चांगला दिसत आहे, रिअलमध्ये छान दिसतोय. साईज मोठी आणू का? अजून किती? बॅड लक, साईज नाही आहे, खूप मोठी आहे. खूप मोठी आहे, अति मोठी आहे. इथे कुठे आहे? चांगला दिसतोय पण मला तो जास्त चांगला वाटला, कारण निळं तुमच्याकडे जरा जास्तच असतं ना काळपटे. दोन्ही घेऊ शकता तुम्ही, दोन्ही काही चारही घेऊ शकता, पण सांगते मी तुलनेमध्ये. आणि बघा हे असं करून शांत केलंय. ए मना कुठेही पप्पासोबत ए चल इकडे. त्यांची काही शॉपिंग झाली आणि त्याच्यानंतर मी माझ्यासाठी बघत होते. ॲनिव्हर्सरी जवळ आली आहे म्हणून मस्त एक 1 पीस घ्यायचा होता मला, पण एकतर एक साईज छान होती पण तो डॅमेज होता जरा, तो घेतला नाही. त्याच्यानंतर दुसरा काही मला आवडला नाही. आणि मॉलमध्ये फिरताच इतकं लेट झालं होतं की शॉप पण 10 वाजताच बंद झाले होते. त्याच्यामुळे एकच मी टॉप घेतला, पॅन्ट एक घेतली आणि त्याच्यानंतर घरी आलो.
आता रात्रीच ना मी हेअरकट करून आले, जो असा काहीसा दिसतोय. शॉर्ट झालेला आहे कारण मला जे केस डोनेट करायचे होते तर त्यांना कमीत कमी 12 इंच केस द्यावे लागणार होते. जास्तीत जास्त तुम्ही कितीही देऊ शकता, पण मी 12 इंच माझे केस कट केल्याच्या नंतर बघा एवढे असे केस निघालेत. आणि खरं तर हे कट करताना मला मी जसं तुम्हाला अगोदर म्हटलं होतं की मला वाईट नाही वाटणार, पण मला खूप वाईट वाटत होतं कट करताना. कारण शेवटी आपण एवढ्या दिवसाचे वाढवलेले असतात केस आणि त्याच्यानंतर एकदम ते कट होणार, आपला पूर्ण लुक चेंज होणार, त्याच्यामुळे ते थोडंसं वाईट वाटत होतं मला. पण त्याच्यानंतर जे काही आता समाधान मिळतं आहे की ते खूप मोठं आहे. आणि म्हणजे असं मला होतं आहे रात्रीपासून की आपण कॅन्सर पेशंटचं दुःख तर नाही घेऊ शकत आहे, पण त्यांच्या जे काही वेदना आहेत ना तर त्या आपण जवळून अनुभवल्यासारखं वाटतं हे केस कट केल्याच्या नंतर. कारण त्यांना बाकीचा त्रास असतो, पण केस जातात ह्याचासुद्धा खूप मोठा त्रास असतो. आणि मग त्यांच्यासाठी जर माझ्याकडनं ही छोटीशी मदत होत असेल तर मला खरंच खूप छान वाटते. त्यामुळे मग आता समाधान पण भरपूर आहे. आता हे केस मला आज कुरिअर करायचे आहेत. काल काही मला शक्य झालं नाही. मला माहिती आहे 90% लेडीजचं हेच येणार आहे की तुला हे सूट नाही करत आहे, किंवा मग हे कशाला केस कट केले, किंवा मग असं काय. पण मला असं वाटतं की माझ्या व्हिडिओमधून जर कोणाला 0.% जरी लोकांना इन्स्पिरेशन मिळत असेल तर ह्या गोष्टी नक्कीच करायला पाहिजे. ज्यांचे मोठे केस आहेत, ज्यांच्या केसांना वाढ आहे, त्यांना तर हे करायला काहीच हरकत नाही आहे. सो आज मी हे कुरिअर करते आहे आणि ते कसं करायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. बाकी त्यांची जी काही वेबसाईट आहे कोप विथ कॅन्सर, तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. इन केस तुम्हाला जर कोणाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता मी जेव्हा इंस्टाग्रामवरती स्टोरी ठेवली होती रात्री, तर तेव्हा मला बऱ्याचशा जणांनी हे पण विचारलं किंवा सांगितलं की तुला सूट होतं आहे, खरंच खूप छान दिसते, आम्हाला सुद्धा डोनेट करण्याची इच्छा आहे, तर कसं करायचं, तर ते सुद्धा तू आमच्यासोबत शेअर कर. म्हटलं ही पूर्ण प्रोसिजर मी तुमच्यासोबत शेअर करते. सो मी ना केस माझे 2 भागांमध्ये असे डिवाईड केले होते, एक हे आणि एक हे तुम्ही बघू शकता. तिथे असे 2-2 रबर लावलेत. तुमचे मोठे केस असतील तर 3-3, 4-4 रबर लावू शकता, किंवा 3-4 पार्टिशन तुम्ही करू शकता. केस व्यवस्थित धुवून कंडिशनिंग करून त्याच्यानंतर सुकवलेले केस आहेत. आता हे मी ना टिश्यू पेपरमध्ये रोल करणार आहे एक जे आहे ते, आणि त्याच्यानंतर ते झिपलॉक बॅगमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून ते व्यवस्थित पोहोचतील. आणि हे बघा आता मी हे असे केलेत रॅप, आणि हे मी आहे तसं झिपलॉक बॅगमध्ये ठेवते. दोन्ही वेगवेगळे ठेवते म्हणजे ते व्यवस्थित जातील. कारण काय होतं ना, त्याचे रबर निसटले आणि केस जर मोकळे झाले ना तरीसुद्धा काही त्याचा फायदा नाही होणार आहे. त्याच्यामुळे मग पाठवताना आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय तर पाठवताना सुद्धा एकदम काळजीपूर्वक पाठवायचे. माझे थोडेसे खालीवर होते केस, त्याच्यामुळे सुद्धा ना काय झालं, थोडीशी लेंथ कमी जास्त झाली आहे, पण ठीक आहे. याच्यावरती मी अजून काही केस नव्हते कट करू शकत, कारण मग ते अजून जास्त वेगळं वाटलं असतं. आणि 12 इंच मिनिमम होतं, साधारण मी 12.5 इंचाच्या आसपास काहीतरी केलेले आहेत. सो मी इथे झिपलॉक बॅगमध्ये हे टाकलेत आणि त्याला मला आता चिकट टेप किंवा असं काहीतरी लावून घ्यावं लागणार आहे. सोबतच माझा ॲड्रेस, माझं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी याच्यासोबत शेअर करणार आहे. आता जे काही कुरिअर मी करणार आहे त्याच्यावरती तर माझा ॲड्रेस हे असणारच आहे, पण ह्याच्यासोबत पण मी देते आहे, कारण याच्यानंतर ना मला एक सर्टिफिकेटसुद्धा रिसीव्ह होतं, किंवा जे कोणी डोनेट करतात तेच त्यांना सर्टिफिकेट रिसीव्ह होतं त्याच्यासाठी. बाकी तुम्हाला माझा हा डिसिजन कसा वाटला ना ते मला नक्की सांगा, कारण मी 2 वर्षापासून ह्याचा विचार करत होते आणि आज मी कुठेतरी जाऊन ती हिंमत केली आहे. मला वाटतं की माझ्यासाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मला एकदा हे करायचं होतं. 2 वर्षापासूनचा मी विचार करत होते, म्हटलं चला आता करूयात आपण. कारण तेव्हा मी एक व्हिडिओ बघितला होता आणि तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला होता की चला आपण पण करायला पाहिजे. पण ही खरं तर एका लेडीजसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपलं जे काही सौंदर्य असतं ते पूर्ण केसांमध्ये असतं, आपण बऱ्याचदा म्हणतो. पण यामुळे जर कोणाला फायदा होत असेल तर नक्कीच ह्या गोष्टी करायला पाहिजेत, असं सुद्धा एक आहे. सो चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला हा माझा नवीन लुक कसा वाटला आणि हा हेअर डोनेशनचा डिसिजन कसा वाटला ना ते मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.